श्रेयस बाबा श्रेयस या उठ. बाबा श्रेयस. नमस्कार करतो. बस 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 बस. तुम्ही नाराज आहात का माझ्यावर? नाही, आम्ही खुश आहोत तुमच्या कर्मावर. पाणी देऊ का? नाही नको. गुरुनाथ, गुरुनाथ. बाबा आता काय परत श्रेयस श्रेयस तू काय करतोस इथे? मला विचार. दूर दूर हो. मी बोलवलंय त्याला कारण आज मला सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्षच लावायचा. बाबा आता काढ मोबाईल, काढ तुझा. हा? अरे मोबाईल काढ. SMS ओपन कर. SMS दाखव त्याला. काय श्रेयस, काय प्रकार आहे? हे असले SMS तू गुरुनाथला पाठवतो? आय लव्ह यू, आय मिस यू, बेबी सोना. हा ताडासारखा माझा मुलगा तुला बेबी सोना वाटत आहे? अरे इकडे तिकडे काय बघतोय? मी तुला विचारतोय. बाबा काय आहे? तू गप. मी बोलतोय ना. हे असले फालतू SMS का पाठवतो गुरुनाथला तू? काऊन पोटी नाही भेटली का तुला? हा? बाबा सॉरी. काय? ऍक्च्युली चुकून गुरु सरांना मेसेज केले. हा चुकून कसे बरं? हो आई चुकून. काय आहे, मला माझ्या गर्लफ्रेंडला मेसेज पाठवायचे होते पण चुकून गुरु सरांना मेसेज केले. अच्छा, चुकून मेसेज गुरु सरांना असे कसे आले? हा? तुझ्या SMS ला काय पंख फुटले? उडत आले तसे की तुला न विचारता ते शब्द SMS च्या रूपानं गुरुच्या मोबाईल मध्ये आले? बोल ना. बाबा खरंच चुकून. हे असले कामा करता का रे तुम्ही ऑफिस मध्ये? खरं का रे? आई खरंच देवाशपथ सांगतो चुकून गुरु सरांना मेसेज गेले ते. हा म्हणजे मैत्रिणीला पाठवायचे होते ना. चुकून झालं ना बाबा, चुकून झालं. चुकून आले यांच्याकडे मेसेज. हो बहिणी खरंच मैत्रिणीला करायचे होते मेसेज. हो ना. हो. कोण मैत्रीण? हा? नाव काय तिचं? नाव नाही नको ना बाबा. अरे सांग ना. नाही मला लाज वाटते. अरे श्रेयस काय रे, तू पण लाजतोस कसला? दूर दूर. नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे? आई हे बघ, सगळं जर व्यवस्थित असेल ना हा, तर आम्ही म्हणजे मी मदत करतो ना तुला. सर नको. सांग रे. अहो काय सांगू? काय सांगू? काय नाव सांग. शनाया. येस. आता ती भैताड याला चिपकली. श्रेयस तू तर ओळखतो ना तिला, मग काऊन तिच्या मागे लागला? हा? वहिनी माझं प्रेम आहे तिच्यावर. मला लग्न करायचंय तिच्याशी. नाही ना श्रेयस, असं गध्यासारखं नाही ना वागू. अरे बाबा लग्न एकदाच होतं.
आणि जोडीदार जर चांगला असला ना तरच संसार सुखाचा होतो. हो ना. नाही तुला ती आवडत असेल पण तिला तू आवडतोस का? हा नाही माहिती मला. त्या पोरीच्या मागे लागू नको, तुझ्या हाती लागणारी नाही ती. हा काय बरं श्रेयस, असं नाही वागू बा. एवढं मोठं आयुष्य पडलंय तुझ्या समोर, सोन्यासारखं. स्वतःचा विचार कर, आपल्या मायबापाचा विचार कर बाबा. होय. मी काय म्हणून राहिले, तू माझ्या धाकट्या भावासारखा आहे म्हणून सांगते. हा नीट विचार कर आणि मगच लग्न कर. हं. आणि ऐक, यानंतर असले SMS गुरुच्या मोबाईलला पाठवायचे नाही, चुकूनही. कळलं? अजिबात करणार नाही सरांना मेसेज. अहो सरांना काय, माझ्या मैत्रिणीला पण करणार नाही. नाही नाही, तिलाच पाठव, नाही तर करायला गेलो काय न उलटे झाले पाय. येतो मी. या. सर गुरुनाथ, नाही आई प्लीज, नाही बस झाला आता. ते काय नाही, एकदा कानफाट्या नाव पडलं ना की पडलं. मग काय मी काही केलं किंवा नाही केलं तरी संशय माझ्यावरच. नाही नाही तसं नाही, हे सगळं मायामुळे झालंय. नाही पण ते मेसेज पाहिले ना कुणालाही संशय येईल ना. नाही नाही, येऊ दे ना, संशय येऊ दे ना. हा आलंच पाहिजे. जाऊ दे, मी आपलं करतो माझं काम, जातो ऑफिसला. डबा तयार आहे का माझा? हो तयार आहे ना. थोडं खाऊन घेता ना? नाही नको, आता कशाला ना, एवढी बोलणी खाल्ली आहे, पोट भरलं माझं त्यात. हो गुरुजी, हे फिल्मी डायलॉग बंद करा तुमचे. आम्ही जे काही करतो ना तुझ्या भल्यासाठी करतो. अरे प्रमोशनसाठी आजकाल पुरुष पुरुषांच्या मागे लागतात. या जगात काही होऊ शकतं. अहो बाबा, आता सोडा ना तो विषय. सोडतो ना. तुम्ही खाऊ घाला त्याला. हो. सरांनी पण नको तिकडे फसवले. शनाया तू इकडे काय करतेस? तू इथे काय करतोय? मी सरांकडे आलो होतो, माझं काम होतं म्हणून. बरं ते महत्वाचं नाहीये, तू इकडे काय करतेस? ऍक्च्युली माझंही गॅरीकडेच काम आहे. मी बघायला आले की राधिका त्याच्या घरी राहायला आले की नाही. आधीच काय गोंधळ कमी आहे, त्या तिला आजच बघायचंय. अगं वहिनी कशा असतील सरांकडे? कोणी सांगितलं तुला हे? भक्तीने सांगितलं मला, आणि भक्ती खोटं बोलणार नाही. जस्ट लेट मी चेक. अगं शनाया थांब थांब थांब. मी आत्ताच वर जाऊन आलो की नाही. सरांकडे नाहीये त्या अधिका वहिनी. सर आणि त्यांचे आई बाबा एवढेच लोक आहेत तिकडे. अरे हो यार, आई बाबा आहेत ना घरी. शी, अरे कधी जाणार आहेत नागपूरला? गॉड नोज कधी जाणार आहेत. व्हॉट गॉड नोज. एक मिनिट, तू आत्ता जाऊन आलास ना वरती, असं तुला माहिती असेल राधिका आहे की नाही घरात? ती होती का घरात?